नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 1 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा बघणार आहोत। त्यापूर्वी धडा क्रमांक 1 आपण बघितला होता, अनुवंशिकता उत्क्रांती। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना तो धडा क्रमांक 1 बघायचा आहे ते चॅनलवरती जाऊन बघू शकतात। आज आपण धडा क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा बघणार आहोत। त्यामध्ये भरपूर काही इंटरेस्टिंग आहे शिकण्याजोगतं। ओके, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा सुरू करण्यापूर्वी त्यामध्ये काय काय आहे हे आपण बघूयात। त्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं, सजीव आणि जीवन प्रक्रिया। जे सजीव आहेत, सजीव म्हणजे काय, जे श्वास घेऊ शकतात, जे चालू शकतात, बोलू शकतात आणि ज्यांची वाढ होऊ शकते त्यांना सजीव म्हटलं जातं। ओके, त्यांची जीवन प्रक्रिया म्हणजे ते कसं जीवन जगतात किंवा त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्मिती कशी होते किंवा पेशींचं विभाजन कसं होतं या धड्यामध्ये आपल्याला जे शिकायचं आहे। त्याच्यानंतर सजीव व ऊर्जा निर्मिती, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्मिती किती प्रकारे होते, 2 प्रकारे होते, ऑक्सिश्वसन करून आणि विना ऑक्सिश्वसन करून, हे देखील बघायचं आहे। त्याच्यानंतर काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, कोणते कोणते अन्न घटक असे आहेत त्यांच्यापासून ऊर्जा मिळते हे पण बघायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर पेशीचं विभाजन, पेशीचं विभाजन 2 प्रकारे होत आहे। ओके, हे पण आपल्याला ह्या धड्यामध्ये पुढच्या भागामध्ये बघायचं आहे। आणि पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया म्हणजे पेशीपासून जीवन कसं तयार होतं हे आपल्याला बघायचं आहे। चला तर सुरू करूया धडा क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 इयत्ता 10वीचा। ओके, चला तर आपला पहिला टॉपिक आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया। जे सजीव आहेत त्यांची जीवन प्रक्रिया कशी चालते, त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्था कार्यरत आहेत किंवा कार्य करत आहेत। ओके, चला तर बघूयात। मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात। मानव आहे, मानवाच्या शरीरामध्ये भरपूर संस्था आहेत। संस्था म्हणजे आता आपण ज्या संस्था तयार करतो, ज्या अस्तित्वात आहेत, शाळेय संस्था म्हणू शकतो किंवा क्लासच्या संस्था म्हणू शकतो, आहे की नाही। भरपूर खाजगी संस्था, पतसंस्था, या संस्थाविषयी इथं सांगितलेलं नाही। इथं सांगितलेलं आहे मानवाच्या शरीरातल्या संस्था। मग कोणकोणत्या संस्था आहेत त्या, पचन संस्था। ओके, पचन संस्था म्हणजे काय, आपण जे खातो त्याच्यानंतर पचलं जातंय त्याला पचन संस्था म्हटलं जातंय। श्वसन संस्था, श्वसन संस्था म्हणजे आपण जो वास घेतो का, वास कशाने घेतो आपण, नाकाने, पण तो कशामध्ये जातो, आपल्या फुफ्फुसामध्ये, त्याला श्वसन संस्था म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर रक्ताभिसरण संस्था, ओके, रक्त मिसळण्याची संस्था। त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था आहे। नियंत्रण संस्था, नियंत्रण संस्था म्हणजे मेंदू विषयी सांगितलंय आपल्या। त्याच्यानंतर शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे करत असतात। ओके, जे बाह्य अवयव आहेत म्हणजे आपले हात, पाय, डोळे, नाक, हे स्वतंत्रपणे त्यांचं काम करत असतात। ओके, तर मानवाच्या शरीरामध्ये भरपूर संस्था आहेत। त्याच्यापैकी मेन संस्था, पहिली पचन संस्था, ओके, दुसरी श्वसन संस्था, तिसरी रक्ताभिसरण संस्था, चौथी उत्सर्जन संस्था, 5वी कोणती आहे, नियंत्रण संस्था। मी इथं लिहून देतो बघा, आहे का नाही, म्हणजे तुमचा काही प्रॉब्लेम होणार नाही। पहिली संस्था आहे पचन संस्था, ओके, दुसरी संस्था आहे आपली श्वसन संस्था, ज्याच्यातून श्वास घेतला जातोय। ओके, त्याच्यानंतर आपली तिसरी संस्था आहे रक्ताभिसरण संस्था। ओके, रक्ताभिसरण संस्था। ओके, चौथी संस्था आहे उत्सर्जन संस्था। ओके, आणि आपली जी 5वी आणि शेवटची संस्था आहे नियंत्रण संस्था। या टोटल 5 संस्था आहेत। मी जसं देतोय तसं लिहून घेणं आवश्यक आहे, कारण की एकदम नोटच्या फॉर्म मध्ये। ओके, कशाच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, एकदम नोटच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे। ओके, मग आता आपण तेच चेक करणार आहोत काय काय संस्था आहेत त्या। ओके, तत्पूर्वी मी तुम्हाला इथं टॉपिक टाकून देतो। ओके, मानवी शरीरातील संस्था, मानवी शरीरातील संस्था। ओके, परत एकदा सांगतोय, मानवी शरीरात टोटल किती प्रकारच्या संस्था आहेत, 5 प्रकारच्या। त्याच्या व्यतिरिक्त जे मानवी शरीरातले अवयव आहेत ते त्यांचं काम स्वतंत्रपणे करत असतात। कोणत्या कोणत्या संस्था आहेत, पहिली पचन संस्था, दुसरी श्वसन संस्था, तिसरी रक्ताभिसरण संस्था,
त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था आणि नियंत्रण संस्था. तुम्ही जर मागचे 2 ते 3 वर्षाचे प्रश्नपत्रिकाचे संच जर उघडून बघितले तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातोय, मानवी शरीरातील खालीलपैकी कोणती मानवी शरीरातील एक संस्था आहे. तर 5 प्रकारचे आहे, त्याच्यापैकी एक ऑप्शन मध्ये असेल ते काय करायचंय, आपल्याला टिक करायचंय. ओके, समजलंय. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, मी थोडं बाजूला होतो. ओके, नक्कीच घेतला असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट. हे जे पॅरेग्राफ आहे इतकं वाचायची गरज नसते. जर आपल्याला बोर्डच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे तर IMP टॉपिक जे म्हणतो आपण, म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक. आता मी जे शिकवतोय मी तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे, बरोबर का, पण आपले जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणार आहे. ओके, मग आपला जो पुढचा आहे, पुढे आपल्याला सांगितलंय आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो, बरोबर आहे का. आपण म्हणजे कोण, आपण म्हणजे मानव व प्राणी फळे व भाजीपाला सेवन करतो. फळे खाल्ल्याने, भाजीपाला खाल्ल्याने आपल्याला कर्बोदके भेटतात, प्रोटीन्स भेटतात, व्हिटॅमिन भेटतात, म्हणजे जीवनसत्वे भेटतात. ओके, आणि वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात. जर प्रश्न विचारला पेपरमध्ये स्वतःचे श्वसन कोण करतं, आहे का नाही, श्वसन नाही, पोषण स्वतःचे पोषण करणारा सजीव कोण. पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले जातात असे. ओके, स्वतःचे पोषण करणारा सजीव कोण. सजीव म्हणजे जो वाढू शकतो, जो श्वास घेऊ शकतो किंवा कार्बन डायऑक्साईड सुद्धा घेऊ शकतो, त्याला काय म्हटलं जात आहे, सजीव. ओके, कोण आहे हा, वनस्पती जर कोणी नवीन असेल तर त्यांना सांगतो, वनस्पती म्हणजे झाडं झुडपाविषयी सांगितलंय भाऊ, कशाविषयी, झाडं आणि झुडपाविषयी सांगितलंय, नाही तर वनस्पती म्हणजे कोणती जडीबुटी आली हे म्हणतात तुम्ही. ओके, तर वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात. मग स्वतःचे पोषण स्वतः करतात म्हणजे काय, स्वतःचं अन्न तयार करतात, ते स्वतःचं अन्न तयार करतात. मग प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, कोणते सजीव असे आहेत जे स्वतःचं अन्न तयार करतात, म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून नाही, परपोषी नाहीत, आहे का नाही, स्वयंपोषी आहेत. मग स्वयंपोषी कोण आहे, वनस्पती. ओके, स्वतःचे अन्न तयार करतात म्हणजे काय, ते फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया करतात. त्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हटलं जातंय. कोणती प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण क्रिया किंवा प्रक्रिया म्हणा, काही म्हटलं तरी पण चालतंय. प्रकाश संश्लेषण क्रियेमुळे जे वनस्पती आहेत ते आपले स्वतःचं अन्न तयार करू शकतात. ओके, पुढे आपल्याला सांगितलंय अन्न निर्मिती करतात, त्याच्यानंतर काही अन्न त्या स्वतः वापरतात, उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यांसारखी साठवून ठेवतात. म्हणजे हे जे काही वनस्पती आहे म्हणजे झाडं स्वतःसाठी अन्न तर तयार करतात, पण स्वतःसोबत जे त्यांचं खोड आहे, जे मूळ आहे किंवा जे फळं आहेत किंवा पानं आहेत त्यांच्यासाठी थोडं अन्न साठवून ठेवतात. ओके, मग पुढे आपल्याला सांगितलं या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो. आपण वनस्पती खातो का, आपण वनस्पती खातो, पण कोणत्या वनस्पती खातो. तुम्ही जर बघितलं तर मेथी हे एक वनस्पती आहे, म्हणजे झाड आहे, बरोबर, ते आपण खातो. पालक खातो, त्याच्यानंतर आपण करडी खातो, भरपूर अशा झाड आहे का नाही जे आपण खाऊ शकतो. कोथिंबीर पण आपण खातो, ते एक वनस्पती आहे. ओके, त्यापासून विविध पोषक द्रव्य म्हणजेच कर्बोदक, प्रथिन, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिजे मिळवतो. मग खनिजे मिळवतो म्हणजे काय, खनिज म्हणजे काय का लोखंड मिळवतो का त्याच्यापासून, नाही, तर आपल्याला त्याच्यापासून भरपूर प्रकारचे खनिज म्हणजे आयरन टाईप भेटतंय. ओके, मग आता इथं काय सांगितलंय, आपण जे वनस्पती खातो त्याच्यापासून पोषक द्रव्य भेटतंय, कर्बोदक भेटतात, प्रथिन भेटतात, स्निग्ध पदार्थ भेटतात, जीवनसत्व भेटतात, आणि त्यापासून आपण खनिज मिळवू शकतो. यासाठी आपण कोणते अन्न पदार्थ खातो हे पण विचारलंय. त्यांनीच प्रश्न विचारलाय यासाठी आपण कोणते अन्न पदार्थ खातो, तर खाली त्याचं उत्तर पण आहे. यासाठी आपण दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाल्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आल्या. ओके, त्याच्यानंतर गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे धान्य, त्याच्यानंतर धान्य झाल्यानंतर मध खातो आपण, बटाटे देखील खातो आपण, त्याच्यानंतर रताळी, मिठाई, यामधून आपल्याला भरपूर प्रकारचे कर्बोदक मिळतात. मग प्रश्न जर विचारला कर्बोदके कशापासून मिळतात, तर कोणत्याही प्रकारचे 3 विचारलं जाऊ शकतंय, आहे का नाही. मग तुम्ही गहू खाता, ज्वारी खाता, बाजरी खाता, तांदूळ खाता, यापासून काय भेटतंय, कर्बोदक. पण प्रश्न असा देखील विचारला जातोय, जर आपण कर्बोदक खाल्ले तर आपल्याला किती ऊर्जा भेटते,
कर्बोदक खाल्ल्यानंतर आपल्याला किती ऊर्जा भेटते हे देखील विचारलेलं आहे. ओके, तर कर्बोदक खाल्ल्यानंतर आपल्याला 4 किलो कॅलरी ऊर्जा भेटते. किती? 4 किलो कॅलरी ग्रॅम ऊर्जा भेटते. हे आयएमपी क्वेश्चन आहे. जर तुम्ही बघितलं तर वर्ष 8 म्हणजे 1 वर्ष झालं का पुढच्या वर्षी हा क्वेश्चन विचारला जातो 1 वर्ष सोडून. ओके, मग याच्यामधून काय महत्वाचं आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया कोण करतंय? वनस्पती करतंय. ओके, वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया करतं म्हणजे स्वतःच काय तयार करतंय? ते अन्न तयार करतंय. ओके, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, मी थोडं बाजूला होतो. ओके, ओके, नक्कीच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. चला तर पुढे जाऊया. पुढे तेच दिलेलं आहे खाली पण. ओके, आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी जीवन प्रक्रिया मिळवण्यासाठी केला जातो. ओके, मग आपण जे कर्बोदक खातो ते दररोज आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. मग दररोज जीवनासाठी आवश्यक आहे तर असं कोणताच माणूस नाही जो गहू नाही खात, जो बाजरी नाही खात, जो ज्वारी नाही खात. गव्हाची चपाती खातो, बाजरीची भाकर खातो, ज्वारीची भाकर खातो, त्याच्यानंतर तांदूळ म्हणजे भात पण खाऊ शकतोय. त्याच्यातून आपल्याला काय भेटतंय? कर्बोदक भेटतंय. आणि हे कर्बोदक खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा भेटते. हे जे कर्बोदक आहे ते खाल्ल्यानंतर आपल्याला काय भेटते? ऊर्जा भेटते. ऊर्जा ही आपल्याला एटीपी स्वरूपात भेटते. हे सगळे इथं दिलेलं आहे का नाही? माझ्या लक्षात आहे म्हणून मी बाजूला लिहून देतोय. ऊर्जा एटीपी स्वरूपात भेटते. ओके, ऊर्जा कशी भेटते? आपल्याला एटीपीच्या स्वरूपात भेटते. मग एटीपी म्हणजे काय हे पण कळणं गरजेचं आहे. एटीपीचा फुल फॉर्म असतो ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. काय म्हटलेलं आहे? एटीपीचा फुल फॉर्म काय आहे? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. मग एटीपीच्या स्वरूपात आपल्याला काय भेटते? ऊर्जा भेटते. या सगळ्यामधून महत्वाचं काय? एटीपी. एटीपी म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. त्याच्या स्वरूपात आपल्याला काय भेटते? ऊर्जा भेटते. मग आपण जर जीवन जगतोय, आपल्याला जीवन जगण्यासाठी काय गरजेचं आहे मुलांनो? ऊर्जा गरजेची आहे. जर आपण बोलू नाही शकत, चालू नाही शकत, कशाद्वारे बोलतो आपण? ऊर्जा पाहिजे. मी जर आता तुम्हाला हे शिकवतो तर माझ्या अंगात ऊर्जा आहे म्हणून मी शिकू शकतोय. बरोबर आहे ना? ऊर्जेशिवाय आपण काहीच करू नाही शकत. बरोबर का? मग आपल्याला ऊर्जा भेटते ते कर्बोदकांपासून कोणत्या स्वरूपात भेटते? एटीपीच्या स्वरूपात भेटते. तर 3 प्रोसेस आहेत ऊर्जा तयार करण्याच्या. ओके, किती प्रोसेस आहेत? 3. म्हणजे एक ऊर्जा तयार केली जाते, 3 प्रोसेस जाते. पहिली प्रोसेस आहे म्हणजे पहिली प्रक्रिया आहे ग्लुकोज विघटन. दुसरे आहे ट्रायकार्बोझायलिक आम्ल चक्र. याला क्रेब्स सायकल देखील म्हटलं जातंय. हे एवढं नाव पाठ करायची गरज नाही, क्रेब्स सायकल म्हटलं तरी पण चालतंय. त्याच्यानंतरची तिसरी प्रक्रिया आहे आपली इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया म्हणजे ईटीसी रिॲक्शन. ईटीसी अभिक्रिया म्हटलं तरी पण चालतंय. मग आता आपल्याला बघायचंय ज्या ऊर्जा तयार होतात का, ऊर्जा आपल्याला 2 स्वरूपात भेटतात. एक आहे श्वसन करून भेटणारी ऊर्जा आणि दुसरी ऊर्जा जी आहे ती आहे विना श्वसन करून भेटणारे. ओके, विना श्वसन करून भेटणारी ऊर्जा. ओके, पहिली ऊर्जा ऑक्सिश्वेशन म्हणजे याच्यामध्ये काय आहे? ऑक्सिजन. जर तुम्ही विज्ञान भाग 1 जर शिकणार आहात तर तुम्हाला O2 म्हणजे माहित पाहिजे. O2 चा अर्थ काय होतोय? ऑक्सिजन. O2 ला ऑक्सिजन म्हटलं जातंय. O2 ला ऑक्सिजन म्हटलं जातं. याच्याच विरुद्ध CO2 ला कार्बन डायऑक्साइड म्हटलं जातं. ओके, मग O2 ज्याच्यामध्ये आहे ती ऑक्सिश्वेशन करून भेटणारी ऊर्जा आणि ज्याच्यामध्ये O2 नाही त्याला काय म्हटलं जातंय? विना ऑक्सिश्वेशन करून भेटणारी ऊर्जा. मग 2 प्रकारे भेटते ऊर्जा, ऑक्सिश्वेशन आणि विना ऑक्सिश्वेशन. याचे 2 तक्ते दिलेले आहेत बघा पुढच्या पार्टमध्ये. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ते अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला हे बघायचंय की ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या चालतात कसं, आहे का नाही? ही जी क्रेब्स सायकल दिलेली आहे, त्याच्यानंतर ग्लुकोज विघटन प्रक्रिया दिलेली आहे, ही चालती कशी हे आपल्याला बघायचंय. बरोबर का? मग आता पहिल्यांदा बघूयात. पहिल्यांदा आपण वाचून घेऊयात, त्याचा अर्थ समजून घेऊयात. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक आकृतीच्या द्वारे ते समजून सांगतो. ओके, मग ग्लुकोज विघटन होत आहे म्हणजे काय? आपण काय खातो? साखर खातो. साखरमधून कर्बोदक भेटतंय का? ग्लुकोज भेटतंय का? ग्लुकोज भेटतंय ना. ग्लुकोज हा कर्बोदकचा एक फॉर्म आहे का नाही? ग्लुकोज जर आपण खातो तर तो कर्बोदकचा काय एक फॉर्म आहे. मग ग्लुकोज विघटन होतंय
म्हणजे ग्लुकोजचे घटक पडतात आणि त्या ग्लुकोजच्या घटकापासून आपल्याला ऊर्जा भेटते. कसे? आपल्याला सांगितलंय पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल म्हणजे एटीपी, NADH2 आणि पाणी यांची प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाचे रेणू ऍसिटाइल कोएन्झाइम हे या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. मग आता हे जे वाचलंय ते समजलंच असेल याची गॅरंटी नाही, पण मी एक आकृती काढतो त्याच्याद्वारे जर समजलं तर संपला विषय. असं कोणीच नाही ज्याला ही आकृती समजत नाही. ओके, मग पहिली जी प्रोसेस आहे आपली, पहिलं काय आपलं ग्लुकोज विघटन. ओके, ग्लुकोजचं विघटन केलं जात आहे. मग जर ग्लुकोजचं विघटन होतं म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय घ्यावं लागेल? ग्लुकोज. चला, मग आपण काय घेतलाय? पहिल्यांदा घेतलाय ग्लुकोज. ओके, ग्लुकोज घेतलाय. ग्लुकोज घेतल्यानंतर ग्लुकोजचं रूपांतर होत आहे. ग्लुकोजचं रूपांतर होत आहे पायरुव्हिक आम्ल. पायरुव्हिक आम्लामध्ये. याच पायरुव्हिक आम्लाला पायरुवेट म्हटलं जात आहे. काय म्हटलं जात आहे? पायरुवेट म्हटलं जात आहे. जर आम्ल, आम्ल म्हणजे काय? ऍसिड आहे. जर कोणतं आम्ल लिहायचं तर त्याच्यात पुढे काय लिहिलं जात आहे? 8 लिहिलं जात आहे. ओके, मग ते पायरुवेट होत आहे. ग्लुकोज पासून काय तयार होत आहे? पायरुव्हिक आम्ल तयार होत आहे. मधी टोटल 10 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत? किती स्टेप्स आहेत? 10 स्टेप्स आहेत, ज्या तुम्हाला 11वी 12वी गेल्यानंतर सीईटी ज्या वेळेस तुम्ही देतात त्यावेळेस कामाला येतात त्या 10 पायऱ्या. ओके, मग ग्लुकोज पासून काय तयार होत आहे? पायरुव्हिक आम्ल. हे जे पायरुव्हिक आम्ल आहे, आता पायरुव्हिक आम्लानंतर अशी प्रक्रिया झाली पाहिजे की क्रेब्स सायकल मध्ये गेलं पाहिजे. पण हे पायरुव्हिक आम्ल काय म्हणतं माहितीये का? मला क्रेब्स सायकल मध्ये जायचं नाही, मी असं एक एन्झाईम तयार करेन जे क्रेब्स सायकल मध्ये मला घेऊन जाण्यासाठी मदत करेल. ओके, मग पायरुव्हिक आम्लानंतर तयार काय होतं माहितीये का? ऍसिटाइल कोएन्झाइम ए आहे का नाही? एन्झाईम नाव लिहून टाकतो, आहे का नाही? कोएन्झाइम ए. ओके, मग ग्लुकोज पासून काय तयार झालंय? पायरुव्हिक आम्ल. किती पायऱ्या आहेत मध्ये? 10 पायऱ्या आहेत. ते पायरुव्हिक आम्ल कशात जात आहे? म्हणजे काय फॉर्म करत आहे? काय तयार करत आहे? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. आणि ऍसिटाइल कोएन्झाइम ए तयार झालं तर ऍसिटाइल कोएन्झाइम ने नंतर एक सायकल चालणार आहे. काय चालणार आहे? सायकल. त्या सायकलला म्हटलं जात आहे आपलं क्रेब्स सायकल, आहे का नाही? सायकल म्हणजे चक्र, क्रेब चक्र म्हटलं जात आहे त्याला. ओके, मग आता चालणार क्रेब सायकल. पहिलं काय होतं आपलं? ग्लुकोजचं विघटन. ग्लुकोजच्या विघटनामध्ये काय सांगितलं आपल्याला? इकडे कोपऱ्यात लिहून ठेवा. ओके, काय काय फॉर्म होतंय? एटीपी तयार होतात. एटीपी म्हणजे काय? ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट तयार झाल्यानंतर तिथे NADH2 पण फॉर्म होतं. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोक्साइड असं त्याचं फुल फॉर्म आहे. पुढे मी तुम्हाला त्या फुल फॉर्मचे सुद्धा फोटो इथं लावून देतो. ओके, त्याच्यानंतर काय? FADH2 म्हणजे फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोक्साइड असं त्याचं नाव आहे. ओके, मग हे जे तयार होत आहे, हे तयार होत असताना एटीपी पण बनतात, NADH2 पण बनतात आणि FADH2 पण बनतात. मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार विद्यार्थी मित्रांनो, एटीपी किती भेटतात आपल्याला? एक ऑक्सिडेशन करून ऊर्जा मिळणाऱ्या ऊर्जेद्वारे. ओके, मग क्रेब्स सायकल. इथं कोणती सायकल चालणार आहे? क्रेब्स सायकल म्हणजे क्रेब चक्र इथं चालणार आहे. ओके, मग क्रेब चक्र. आता सायकलीचा गुणधर्म काय आहे? सायकल बिंगते. सायकल काय होते? बिंगते. मग जर सायकल बिंगणार आहे तर सायकल बिंगल्यानंतर ही जी प्रोसेस आहे का, ही पुढे चालणार आहे. याच्यानंतर होती ETC अभिक्रिया. सायकल बिंगते, सायकलीनंतर दुसरं काहीच नाही, डायरेक्ट ETC अभिक्रिया आहे. ओके, नाही तर मध्ये कोणते पण बाय प्रोडक्ट फॉर्म करत बसतात. ओके, ETC अभिक्रिया. ओके, आणि सगळ्यात शेवटी जे आपल्याला भेटतं त्याचं नाव काय आहे? ATP. मग मी आता एकदा समजून सांगतो, परत एकदा लक्ष द्या. एकदम सोपे भाषेत आहे, तेवढे ते 3 पॅरेग्राफ एवढं पाठ करण्याची गरज नाही. हे पण सांगतो हे पेशीमध्ये कुठं कुठं चालू आहे. ओके, मग पहिलं काय? ग्लुकोज. ग्लुकोज पासून काय तयार होत आहे? पायरुव्हिक आम्ल. पायरुव्हिक आम्ल तयार होण्यासाठी किती पायऱ्या आहेत मध्ये? 10 पायऱ्या. त्या पायरुव्हिक आम्लाला काय म्हटलं जातंय? पायरुवेट. ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल तयार झालं.
पायरुव्हिक आम्लापासून ऍसिटाइल कोएन्झाइम हे तयार होत आहे. काय तयार होत आहे? एक एन्झाईम तयार होत आहे. त्या एन्झाईमचं नाव आहे ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. आणि हे ऍसिटाइल कोएन्झाइम हे तयार झाल्यानंतर दुसऱ्या प्रोसेस मध्ये जायचं आहे. पहिल्यांदा आपण ग्लुकोजचं विघटन केलंय. ग्लुकोजचं विघटन म्हणजे काय? ग्लुकोजचे उत्पादन असं केलंय की त्याच्या एका प्रोडक्ट पासून, एका उत्पादनापासून दुसरं उत्पादन तयार झालं पाहिजे. ग्लुकोज घेतला आपण, एक मॉलिक्यूल पायरुव्हिक आम्ल तयार झाला. त्या पायरुव्हिक आम्लापासून ऍसिटाइल कोएन्झाइम हे तयार झालं. ओके, त्याच्यानंतर आपली क्रेब्स सायकल चालली. क्रेब्स सायकल चालण्यामुळे काय झालं? क्रेब्स सायकल म्हणजे काय? चक्र आहे. सायकलीचा गुणधर्म, चक्राचा गुणधर्म ते बिंगतंय, म्हणजे 2 वेळेस बिंगणार आहे ते. इथं पण काय फॉर्म होत आहे माहितीये का? आपले FADH2 आणि NADH2 हे दोघं फॉर्म होतात, पण हे 2-2 मॉलिक्यूल मध्ये फॉर्म होतात वाटतं. ओके, पुढं मग आपली चालती ETC अभिक्रिया. ETC अभिक्रिया 3 नंबरचा जो टॉपिक आहे का आपला, तो काय? ETC. ओके, आपली चालती ETC अभिक्रिया. ओके, ह्या 3 प्रोसेस आहेत ऊर्जा तयार करण्याच्या. साधी ऊर्जा तयार करण्याचे किती प्रोसेस आहेत? 3 प्रोसेस आहेत. पहिली ग्लुकोज विघटन, याच्यामध्ये ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल, पायरुव्हिक आम्लापासून ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. दुसरी प्रोसेस क्रेब्स सायकल. सायकल म्हटल्यानंतर चक्र चालणार. चक्र चालतंय म्हणजे काय? सायकल बिंगणार आहे. तिथं 2 प्रोडक्ट फॉर्म होणार आहे, FADH2 NADH2. इथं देखील ATP फॉर्म होऊ शकतात. ओके, फॉर्म होऊ शकतात म्हणजे ATP फॉर्म होणारच आहे. ओके, आणि क्रेब्स सायकल बिंगल्यानंतर आपली जी ऊर्जा आहे, इथून ऊर्जा याच्यात आली, याच्यातली ऊर्जा याच्यात, याच्यातली ऊर्जा याच्यात. ओके, मग याच्यातली जी ऊर्जा आहे ती ETC अभिक्रियेमध्ये चालते. याला म्हणतात इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन. म्हणजे नाही का, त्याचा फुल फॉर्म काय माहितीये का मराठीतून? इलेक्ट्रॉन वहन साखळी. वहन साखळी म्हटल्यानंतर ती जी ऊर्जा आहे ती वाहून नेणार आहे. ओके, मग शेवटी आपल्याला जे भेटतात ते ATP भेटतात. टोटल 38 ATP भेटतात आपल्याला. किती ATP? 38. दरवर्षी ATP वरती प्रश्न फिक्स मध्ये विचारला जातोय. हा एकदम IMP टॉपिक आहे का नाही? 3 स्टार करून ठेवतो. कसा टॉपिक आहे हा? एकदम IMP टॉपिक आहे. याच्यावरती प्रिलिम्सला किंवा प्रिलिम्स म्हणजे पूर्व परीक्षेला किंवा 6 महिला म्हणजे प्रथम सत्र परीक्षेला किंवा बोर्डला तरी फिक्स क्वेश्चन असतो म्हणजे असतो. हे करून ठेवा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. ओके, मग ग्लुकोज विघटन हे समजलंय. क्रेब्स सायकल पण समजलंय. क्रेब्स सायकल बिंगते, त्याच्यानंतर ETC अभिक्रिया. आता ही झाली ऊर्जा निर्मिती, एकदम साध्या पद्धतीने ऊर्जा निर्मिती. आता आपल्याला पुढे काय बघायचंय माहितीये का? पुढे जात असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचंय, हे जे ग्लुकोज विघटन चालतंय, पहिलं ग्लुकोज विघटन हे जे चालतंय ते नेमकं कुठं चालतंय? कोणत्या ठिकाणी चालतंय? 2. ही जी क्रिया चालते क्रेब चक्र, जे क्रेब चक्र आहे ते नेमकं चालतं तरी कोणत्या ठिकाणी आहे का नाही? माणसाचं जे शरीर आहे तर कळलं पाहिजे कोणत्या ठिकाणी चालतंय. त्याच्यानंतर ETC अभिक्रिया. मग एकदम सोप्या भाषेत समजून सांगतोय. ओके, लक्ष द्या. ग्लुकोज विघटन चालतंय पेशीमध्ये. कशामध्ये चालतंय? पेशीमध्ये. ही काय? एक पेशी. ओके, पेशी तुम्ही कोणत्याही आकाराचे काढू शकता, चालतंय. ग्लुकोज विघटन चालतंय पेशीमध्ये, पण पेशीच्या कुठं चालतंय? पेशीचा हा जो पार्ट आहे ना, इथे एकदम चिकट एक द्रव्य असतंय बघा, याला लिक्विड लाईक स्ट्रक्चर म्हटलं जातंय. त्याला म्हटलं जातंय सायटोप्लाझम. ओके, त्याला काय म्हटलं जातंय? सायटोप्लाझम म्हटलं जातं. इंग्लिश मध्ये लिहून देतो, मराठीतून चूक होऊ शकते आहे का नाही लिहिण्यामध्ये. ओके, ते काय? सायटोप्लाझम. मग प्रश्न आला, ग्लुकोज विघटन ही प्रक्रिया पेशीमध्ये कोणत्या ठिकाणी चालते किंवा कोणत्या ठिकाणी चालते? तर ती चालते पेशीमध्ये. पण असं जर विचारलं पेशीमध्ये कोणत्या ठिकाणी चालते, तर पेशीमध्ये पेशीच्या सायटोप्लाझम मध्ये चालतं. आता आपण जो मानव आहे, मानवाचं शरीर आहे, मानवाच्या शरीरात भरपूर अंग आहे, हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे. तशीच ही जी पेशी आहे का, पेशीचे ही जी पेशी आहे त्याच्यामध्ये देखील भरपूर अवयव आहेत आणि ते अवयव ठेवले जातात सायटोप्लाझम वरती. हे जे मोकळं दिसतंय का, आपण याला जमीन म्हणतो आहे का नाही, या जमिनीवरती सगळे त्याचे अवयव ठेवलेले आहेत. आणि हा जो दिसतोय का, हा एक केंद्रक. हा काय आहे? केंद्रक. पण मेन गोष्ट म्हणजे ग्लुकोज विघटन ही क्रिया चालते सायटोप्लाझम मध्ये. कशामध्ये? सायटोप्लाझम मध्ये. ओके, संपला विषय. त्याच्यानंतर क्रेब चक्र. आता क्रेब चक्र कुठं चालणार आहे? ही जर पेशीमध्ये चालते म्हटल्यानंतर हे पेशीच्या बाहेर चालू शकतंय का? अजिबात नाही. हे पण कुठं चालतंय? पेशीमध्येच चालतंय. आता मी काय सांगितलं, हा केंद्रक आहे
हा सायटोप्लाझम आहे, याच्यावरती ऑर्गॅनल्स ठेवले जातात. आणि अजून एक प्राणी आहे याच्यामध्ये आहे का नाही, अजून एक जण आहे ज्याला म्हटलं जात आहे मायटोकॉन्ड्रिया. ज्याला काय म्हटलं जात आहे, मायटोकॉन्ड्रिया. आहे ना, इंग्लिश मध्ये लिहून देतो मायटोकॉन्ड्रिया. जरी मराठीत चुकलं तर इंग्लिश मधलं चुकणार आहे का नाही, ऑप्शन मध्ये असतंय ते ऑरला. ओके, मग क्रेब्स चक्र कुठं चालतंय, मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये. कुठं, मायटोकॉन्ड्रियाच्या. ग्लुकोज विघटन चाललं होतं याच्यावरती आहे का नाही, सायटोप्लाझम वरती. आता सायटोप्लाझम मधून मायटोकॉन्ड्रियामध्ये काय चालणार आहे, क्रेब्स चक्र चालणार आहे. आता तिसरी प्रोसेस ईटीसी अभिक्रिया. अभिक्रिया आहे म्हणजे काहीतरी चांगलंच होणार आहे. ओके, मग ही जी ईटीसी अभिक्रिया आहे ही चालते पेशीमध्ये. कुठं चालते, पेशी. हा पेशीचा केंद्रक आहे, हे पेशीचं सायटोप्लाझम आहे, सगळ्यांना पाठच झाला असेल आता. हा काय आहे, ओके, हा मायटोकॉन्ड्रिया आहे. हा काय आहे, मायटोकॉन्ड्रिया. आणि हा मायटोकॉन्ड्रिया याला दोन आवरण आहे का नाही. हे जे हे बाहेरलं आवरण, हे जे दिसतंय ते कोणतं आवरण आहे, बाहेरील आवरण आहे. आणि हे जे दिसतंय ते आतील आवरण. कोणतं आवरण आहे, आतील आवरण. ओके, मग जी ईटीसी अभिक्रिया आहे ती चालते, हे चालतंय मायटोकॉन्ड्रिया. ओके, अख्खा मायटोकॉन्ड्रिया बाहेरून. ओके, आणि ही जी प्रोसेस चालते का, ही चालते मायटोकॉन्ड्रियाच्या आतील आवरणात. आतील आवरणात आहे का नाही, कशाच्या भाऊ, मायटोकॉन्ड्रियाच्या. ओके, नक्कीच तुम्हाला समजलं असेल. समजलंय का, मला कमेंट मध्ये सांगू शकताय तुम्ही. एकदम म्हणजे एकदमच सोप्या भाषेत मी तुम्हाला हे समजून सांगितलंय. ओके, तेवढं वाचत बसण्याची गरज नाही. हे जर तुम्हाला कळलं तर तुमची 10वी एकदम सोपी जाणार आहे. सगळ्यात अवघड टॉपिक आहे ते, आहे का नाही. हा धडा किती मार्कला येतोय सांगायचं विसरलोच मी. ओके, हा धडा येतोय 4 ते 6 मार्कला. किती मार्कला येतोय हा चॅप्टर, हा धडा येतोय 4 ते 6 मार्कला. किती, 4 मार्क ते 6 मार्क फिक्स येणार. 4 मार्कला तर फिक्स येतोय, पण पर्याय सहित किती मार्कला येतोय, 6 मार्कला येतोय. मग आपल्याला लिहायचंय किती मार्कचं याच्यावरती डिपेंड आहे. पहिला धडा 3 ते 5 मार्कचा, मी तुमचे 3 ते 5 मार्क कव्हर केलेत. आता हा जो दुसरा धडा आहे हा 4 ते 6 मार्कला येतोय, 6 मार्कला येतो. आणि तो जर 5 मार्कला आला तर टोटल किती मार्क झाले, 11 मार्क. मग हे जे 11 मार्कला येतं याच्यामध्ये पास होण्यासाठी अजून किती मार्क लागतात, किती मार्कला पासिंग आहे, 14 मार्कला पासिंग आहे ना, बरोबर आहे ना. मग जर 14 मार्कला पासिंग आहे तर मी तुम्हाला 11 मार्क पर्यंत आताच घेऊन आलोय. किती मार्क पर्यंत, 11, ते पण 2 धड्यात. अजून आपले भरपूर 8 धडे राहिलेत. मग तुम्हाला पास होण्यासाठी 3 मार्कची गरज आहे. अजून किती मार्क कमी पडतात, 3 मार्क. मग जो धडा क्रमांक 3 आहे का तो 5 ते 7 मार्कचा आहे. किती मार्कचा आहे, 5 ते 7 मार्क. आपण जरी फिक्स 5 मार्कचा धरला तर 11 मार्क मध्ये जर 5 ऍड केले तर टोटल किती मार्क होतात, 16 मार्क. म्हणजे पहिल्या 3 धड्यामध्येच तुम्ही पास होणार आहात. पण जर तुम्ही संपूर्ण लेक्चर बघितले माझे या युट्यूब चॅनलवरचे पहिल्या धड्यापासून 10व्या धड्यापर्यंत तर तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतात, आहे का नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलवरती जोडून राहावं लागेल. ओके, हा धडा येतोय 4 ते 6 मार्कला. जर पास व्हायचंय तर पहिले 3 धडे फिक्स करून जायचं, 16 मार्क हातातले आहेत. ओके, मग आपण पुढे जात असताना आपल्याला काय लक्षात येतंय, आपण 3 क्रिया शिकलो ऊर्जा निर्मितीसाठी. किती क्रिया शिकलो, 3. एक ग्लुकोज विघटन, एक ट्रायकार्बोझायलिक आम्ल चक्र म्हणजेच याला क्रेब्स सायकल म्हटलं जात आहे. आणि तिसरी जी रिॲक्शन होती ती कोणती होती भाऊ, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. या 3 क्रिया भरपूर डिटेलिंग मध्ये, FADH2 NADH2 हे फक्त लक्षात ठेवा, बाय प्रोडक्ट आहे. प्रत्येक याच्यामध्ये ते तयारच होणार आहे का नाही. मग मी तुम्हाला काय काय सांगितलंय, ग्लुकोज विघटनामध्ये ग्लुकोज पायरुविक आम्ल तयार करतंय 10 पायऱ्यानंतर. पायरुविक आम्ल तयार करतंय ऍसिटाइल कोएन्झाइम आहे, ते कशामध्ये जाणार, क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल आहे, चक्र आहे म्हटल्यानंतर चक्राचा गुणधर्म काय, ते बिघणार. किती वेळेस, 2 वेळेस. कारण की 2 मॉलिक्यूल FADH2 आणि NADH2 चे फॉर्म होतात, म्हणून ते काय होणार आहे, बिघणार आहे. बिघल्यानंतर ती ऊर्जा जाणार ETC अभिक्रियेमध्ये. ETC अभिक्रियेमध्ये ती ऊर्जा गेल्यानंतर आपल्याला जे आपला
ऊर्जा आहे का ती कोणत्या फॉर्म मध्ये भेटते, कोणत्या रूपांतरामध्ये भेटते, कोणत्या रूपात भेटते, एटीपीच्या. टोटल किती एटीपी भेटतात आपल्याला, 38 एटीपी भेटतात एक ऊर्जा तयार केल्यानंतर. आणि एटीपी वरती दरवर्षी एमसीक्यू विचारला जातो. एमसीक्यू म्हणजे पर्यायाचे क्वेश्चन. एबीसीडी माहितीये का, कोणताही तुम्ही अंदाजे आणता तोच, राईट. त्याच्यामध्ये 38 एटीपी हा एक मार्क फिक्स आहे तुमचा बोर्डचा. ओके, 38 एटीपी तयार होतात. त्याच्यानंतर त्या 3 प्रोसेस शिकलो, त्या 3 प्रोसेस शिकलो, पण आपल्याला माहित नाही ना कोणती प्रोसेस म्हणजे कोणती प्रक्रिया कोणत्या अवयवावरती चालू आहे. तर ग्लुकोज विघटन पेशीमध्ये चालू आहे, पेशीच्या सायटोप्लाझम मध्ये. क्रेब चक्र मायटोकॉन्ड्रियावरती. मी सगळे अवयव काढून दाखवतोय जे जे महत्वाचे. आणि तिसरी जी अभिक्रिया आहे ईटीसी अभिक्रिया, ही चालती मायटोकॉन्ड्रियाच्या आतील आवरणात. जर तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला सजीव व सजीवाची ऊर्जा निर्मिती, ही एकदम स्पष्टीकरण द्या डिटेलिंग मध्ये, आहे का नाही. सजीवांची ऊर्जा निर्मिती कशी होते याचे स्पष्टीकरण द्या, आहे का नाही. स्पष्टीकरण वरती क्वेश्चन विचारला जातोय. तर तुम्ही काय करायचंय, मी जेवढं पण दिलंय का ऍज इट इज लिहून टाकायचंय. जर 3 मार्कचा प्रश्न आहे तर 3 पैकी 3 मार्क तुम्हाला भेटू शकतात म्हणजे भेटणारच आहे. ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल तयार होतं. फक्त तुम्ही लिहित असताना काय करायचं, शब्दांचा योग्य वापर करायचा आहे. ओके, मग मी काय दिलंय, ग्लुकोज आणि पायरुव्हिक आम्ल. तुम्ही काय डायरेक्ट असं लिहिणार आहे का, असं नाही. तुम्ही लिहायचंय ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल तयार होतं. पायरुव्हिक आम्लामध्ये पायरुव्हिक आम्ल तयार करण्यासाठी 10 प्रक्रिया आहेत. या 10 प्रक्रियानंतर पायरुव्हिक आम्ल तयार होतंय. पायरुव्हिक आम्लामध्ये जी ऊर्जा आहे ती ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये जाते. ऍसिटाइल कोएन्झाइम मधून जी ऊर्जा आहे ती क्रेब सायकल मध्ये जाते. क्रेब चक्र जे आहे ते बिंगतंय. किती वेळेस बिंगतंय, 2 वेळेस बिंगतंय. 2 वेळेस बिंगल्यानंतर आपली जी ऊर्जा आहे ती ईटीसी अभिक्रियामध्ये जाते. आणि ईटीसी अभिक्रियामध्ये गेल्यानंतर आपल्याला शेवटी ऊर्जा एटीपीच्या रूपात भेटते. कशाच्या रूपात भेटते, एटीपीच्या रूपात. आणि आपल्याला ऊर्जा एटीपीच्या रूपात भेटून टोटल 38 एटीपी हे भेटतात. पण आपल्याला माहित पाहिजे की कोणती प्रोसेस कोणत्या ठिकाणी चालू आहे. ओके, ग्लुकोज विघटन तिथं लिहायचंय. ग्लुकोज विघटन सायटोप्लाझम मध्ये चालतंय. क्रेब चक्रामध्ये मायटोकॉन्ड्रिया चालतंय. मायटोकॉन्ड्रिया क्रेब चक्र मायटोकॉन्ड्रियामध्ये चालतंय. आणि एटीसी अभिक्रिया आतील आवरणात चालतंय. ओके, चला तर इथंच थांबूया, कारण की मी तुम्हाला भरपूर सांगितलंय. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, कोणत्या कोणत्या 2 गोष्टी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, हे ग्लुकोज विघटन, क्रेब चक्र, ईटीसी अभिक्रिया, ऊर्जा निर्मिती करण्याच्या प्रोसेस, ह्या तुम्ही पाठच करून जायचंय. हे फिक्स पेपरवरती विचारलं जातंय म्हणजे जातं. हे आणि हे कुठं कुठं आपले जे काय म्हणतो हे चालू आहे ऊर्जा. ओके, चला तर आज इथंच थांबूया. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय. ओके, तुमचे जे विद्यार्थी मित्र आहे इंग्लिश मीडियमचे त्यांना पण सांगा लवकरच या चॅनलवरती इंग्लिश मधून सुद्धा विज्ञान भाग 2 हा धडा मी शिकवणार आहे. म्हणजे जे 1 ते 10 धडे हे सर्व शिकवणार आहे. थँक्यू.